नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी माहिती आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे की आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असणारीच अशी ही माहिती आहे. त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठे व्हिडिओ न स्किप करता, ज्यावेळी हा आपण सविस्तर व्हिडिओ पाहाल त्यावेळी ही महत्वाची अशी माहिती काय आहे हे आपल्या लक्षात येणार आहे आणि यातून आपण सावध सुद्धा होणार आहे. कारण विषयच तसा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि जागृत राहा. माझं काम आहे आपल्याला जागरूक करणं. मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येत असतो. त्यामुळे इथे साईडला दिलेल्या जे घंटीचं बटन आहे ते दाबून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर दर्शको, वेळ न घालवता आपण आता मुद्द्यावर येऊ आणि हा विषय काय आहे हे जाणून घेऊ. दर्शको, पेट्रोल पंपावर चोरी कशी होते या विषयावर मी आज आपल्याला सांगणार आहे. दर्शको, माझ्या माहितीप्रमाणे आणि आपल्या माहितीप्रमाणे सुद्धा आज महाराष्ट्रात, भारतात प्रत्येकाच्या घरी, सामान्यापासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या घरी टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर प्रत्येकाच्या घरी हे वाहन असतच. त्यात आपल्याला वाहन ज्याच्या घरी आहे त्याला तर इंधनाची आवश्यकता ही भासतेच. कोणाला पेट्रोल, कोणाला डिझेल. तर अशा वेळी आपण पेट्रोल पंपावर जातो. ते कोणतेही पेट्रोल पंप असू दे. तर त्या ठिकाणी पेट्रोल चोरी होण्याचे प्रमाण अत्यंत प्रमाणात हल्ली वाढताना दिसत आहेत. स्मार्ट पद्धत आल्यामुळे, टेक्निक पद्धत आल्यामुळे आपल्या सामान्य माणसाला ते लक्षात येत नाही की पेट्रोल पंपावर चोरी कशी होते. तर याच विषयावर आज आपण सविस्तर याचा आढावा घेणार आहोत आणि ही माहिती आणि ह्या पेट्रोल पंपावर जे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यापासून म्हणजे कसं सावध होता येईल आपल्याला, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. माझे व्हिडिओ दर्शको साधे आणि सिंपल असतात. जसं आहे तसंच मी आपल्या समोर येत असतो आणि जी माहिती रिअल आहे तीच मांडत असतो. त्यामुळे आज आपल्याला पेट्रोल पंपावर चोरी कशी होते आणि ह्यातून वाचायचं कसं आणि आपले कायदेशीर काय हक्क आहेत हे आपल्याला यातून समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे अर्धवट सोडू नका. आता महत्वाची माहिती म्हणजे आपण अक्षरशः पेट्रोल आणि डिझेलचे इतके दर वाढलेले आहेत की सामान्य माणूस ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सुद्धा अगदी त्रासामध्ये आहे. आणि अशा वेळी हे असे पेट्रोल पंपावर काही पेट्रोल पंपवाले जे आहेत हे काटा मारतात, चोरी करतात पेट्रोलची अक्षरशः, असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि याचा त्रास सामान्य माणसाला भोगावा लागतो. तर दर्शको, ही मानवी चालाकी आहे. हे पेट्रोल पंप म्हणजे चालाकी करूनच पैसे मिळवण्याचे धंदे आहेत. तर या विषयावरच आपण आता जी काही मी माहिती घेतलेली आहे ती आता मी तुम्हाला सांगत आहे. मानवी चालाकी म्हणजे ह्युमन ट्रिक्स, झिरो झिरो न दाखवणे. म्हणजे बघा, तुम्हाला झिरो न दाखवणे हा प्रश्न पडला असेल की हे हा का म्हणतोय. ज्यावेळी आपण पेट्रोल भरायला जातो किंवा डिझेल भरायला जातो त्यावेळी तिथला जो पेट्रोल पंपावरला जो कर्मचारी आहे तो काय म्हणतो, झिरो काटा आहे का बघा. आपण ऑटोमॅटिक तिकडे जातो, तिथे झिरो काटा दिसतो आपल्याला. तर आता तेच तुम्हाला मी सांगतोय. तुम्ही गाडीत इंधन भरताना मागच्या ग्राहकाचे रीडिंग कंटिन्यू केले जाते. उदाहरणार्थ, आधीच्या व्यक्तीने 200 रुपयाचे पेट्रोल भरले असेल तर मशीन झिरोवर आणता थेट तिथूनच पुढे तुमचे रीडिंग सुरू केले जाते. लक्ष विचलित करणे. आता तुमचं लक्ष विचलित कसं करतात बघा. पेट्रोल भरताना कर्मचारी तुम्हाला कार्डने पेमेंट करणार की कॅशने, मायलेज किती देते असे प्रश्न विचारून तुमचे लक्ष मशीनवरून हटवतो आणि दुसरा कर्मचारी इंधन कमी भरतो, राऊंड फिगर निश्चित रक्कमची फसवणूक. अनेकदा लोक 100, 200, 500 किंवा 1000 रुपयाचे पेट्रोल भरतात. अशा रकमांसाठी मशीनमध्ये आधीच शॉर्ट डिलिव्हरी, कमी इंधन सुटण्याचे सेटिंग करून ठेवलेल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. पाईपमध्ये इंधन सोडणे, नोजर पेट्रोल टाकण्याची पाईप
तुमच्या गाडीच्या टाकीतून काढताना ते थोडे वाकडे धरले जाते, जेणेकरून पाईपमध्ये राहिलेले काही मिलीमीटर पेट्रोल तुमच्या पंपाच्या टाकीत जाते. आता दुसरा बघा, तांत्रिक फेरफार. पल्सर चिप घोटाळा. मशीनच्या आत एक लहान इलेक्ट्रॉनिक चिप बसवली जाते. ही चिप रीडिंग स्क्रीनवर इंधन जास्त दाखवते, पण प्रत्यक्षात गाडीत 5 ते 10% इंधन पडते. नोझल लॉकचा खेळ. इंधन भरताना नोझलचे बटन वारंवार दाबले आणि सोडले खटका मारणे जाते. यामुळे इंधनाचा प्रवाह खंडित होतो आणि हवेच्या दाबामुळे मीटर वेगाने पळते, मग इंधन कमी मिळते. तर असं पेट्रोल पंपावर चोरी करण्याची दाट शक्यता असते. तर आता स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि सावधानता बाळगण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पेट्रोलवर पंपावर होणारी फसवणूक टाळण्यासाठी आपल्याला आता काय काळजी घ्यावी लागणार आहे हे पण मी आता तुम्हाला सांगतो. झिरोकडे बारीक लक्ष ठेवा. कर्मचारी नोझल उचलण्यापूर्वी मशीनच्या स्क्रीनवर 000 असे डेसिटी घनताचे रेटिंग व्यवस्थित दिसते सेट आहे की नाही हे स्वतः खात्री करून घ्या. गाडीतून खाली उतरा. विशेषतः कारमध्ये इंधन भरताना आत बसून राहू नका. खाली उतरून मशीनकडे आणि नोझलकडे लक्ष ठेवा. कर्मचाऱ्यांच्या गप्पामध्ये पडू नका. इंधन भरताना कर्मचारी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आधी इंधन भरू द्या आणि तुमचे लक्ष फक्त मीटरवर ठेवा. नोझलच्या ऑटोकॅटवर लक्ष ठेवा. कर्मचाऱ्याला सांगा की नोझलचा ऑटोकॅटवर लावा आणि त्यात हात लावू नका. जर तो नोझलचे बटन सारखे चालू बंद करत असेल तर त्याला लगेच ठोकून थांबवा. वेगळ्या रकमेची पेट्रोल भरा. 100, 500, 1000 ऐवजी 110, 220, 550 किंवा मानुअली सुट्टीचे पैसे उदाहरणार्थ 430 अशी रकमेचे इंधन भरा. यामुळे प्रोग्राम मध्ये केलेली फसवणूक टाळता येते. बघा, 100 आपले काय करतात ग्राहक, 500, 100, 500, 1000 असे भरतात. तर आपण काय करायचं, 110, 220, 550 असं आपल्याला त्यांना पेट्रोल भरायला सांगायचं. उदाहरणार्थ 430 रुपये असं सुद्धा जरी भरले तरी आपली फसवणूक आपल्याला जरा टाळता येते. डेसिंटी चेक करा. पेट्रोल आणि डिझेलची शुद्धता आणि डेसिंटीवरून कळते. पेट्रोलची डेसिंटी 720 ते 775 kgm3 आणि डिझेलची 820 ते 860 kgm3 च्या दरम्यान असावी. ही मशीन रोज अपडेट होते आणि ती आपण तपासण्याचा सुद्धा आपल्याला हक्क आहे. जर तुम्हाला इंधनाच्या प्रमाणात शंका आली तर प्रत्येक पेट्रोल पंपावर 5 लिटरचे प्रमाणित जार, 5 लिटर वेटचे प्रमाणित जार असणे बंधनकारक आहे. तुम्ही कर्मचाऱ्याला त्यात 5 लिटर पेट्रोल मोजून दाखवण्याची मागणी करू शकता. ग्राहक म्हणून हा तुमचा कायदेशीर हक्क आहे. तर पेट्रोल पंपावर कशी चोरी टाळायची आणि काय आवश्यकता आपल्याला घ्यायची हे मी आज आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. तर याचा पुरेपूर आपण माहिती घ्या, कारण आपण अगोदरच दर वाढलेले आहेत आणि त्यात हे असं तांत्रिक प्रक्रिया करून किंवा इलेक्ट्रिकल प्रक्रिया करून हे पेट्रोल डिझेल चोरी करण्याचे प्रमाण पेट्रोल पंपवाले करत आहेत. त्यामुळे आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण पेट्रोल पंपावर जातो त्यावेळी आपण सावधगिरी ही बाळगलीच पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ आजचा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. का आपल्याला जर हा व्हिडिओ समजला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये याची मी माहिती देत आहे. आपल्याला काय सावधानता बाळगावी लागणार आहे हे डिटेल्स मध्ये मी आपल्याला देणार आहे. त्यामुळे आपण तिथे जाऊन वाचू शकता. तरी आपल्याला काय प्रश्न पडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जाऊन आपण मला कमेंट करून नक्कीच सांगू शकताय. तर याची इत्तुंबत माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक दिलेली आहे. माझं काम होतं आपल्याला सावध करणं, ती मी केलेलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा असे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ग्रुपवर, व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर प्रत्येक याच्यावर ग्रुप हा शेअर करा, जेणेकरून सामान्य व्यक्तीला याचा फायदा होईल आणि यातून आपण वाचू शकाल.
चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र.